नांदेड़ में कोरोना मुतासरीन की तादाद में दिन ब दिन इजाफा देखने को मिल रहा है। कोरोना को फैलने से रोकने के लिए इंतजामिया की जानिब से कई इकदाम उठाए जा रहे हैं। अब ऐसे में इंतजामिया ने अब मजीद सख्तियां करने का फैसला कर लिया है और कई चीजों पर पाबंदी लगाने के अहकाम जारी हुए हैं। इस सिलसिले में आज जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने सभी मजहबी कायदीन के साथ एक मुश्तरका मीटिंग का इनेकाद किया। मीटिंग में शहर के मौजूदा सूरत हाल में कोरोना के मरीजों में हो रहे इजाफे पर तशवीश जाहिर की गई और इसको फैलने से रोकने के लिए मजहबी इबादत गाहों में लोगों के ज्यादा जमा नहीं होने देने का फैसला किया गया, जिसकी वजह से मजहबी इबादत गाहों पर आम लोगों के दाखिले पर पाबंदी लगाने के अहकाम जारी किए गए हैं। सभी मजहबी इबादत गाहों पर सिर्फ मजहबी रहनुमाओं और उससे मुताल्लिक इंतजामी कमेटी के अरकान ही शरीक हो सकेंगे और इबादतें कर सकेंगे। आम लोगों को इसमें जाने की इजाजत नहीं रहेगी। इस सिलसिले में एक लेटर भी जारी किया गया है। लेटर में जारी किए गए नए अहकामात के मुताबिक नांदेड़ जिले के सभी मजहबी इबादत गाहें जिनमें मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च और बौद्ध विहार शामिल है। नांदेड जिल्ह्यामध्ये केसेस वाढण्याला सुरू झालेला आहे। त्यामुळे परवा मी जे ऑर्डर काढलेले होते ॲज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून, त्याच्यामध्ये आपण जे क्राऊड कंट्रोल ऑर्डर जे काढले होते त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी गर्दी होत आहे ते आपण ठिकाणं बंद केलेले आहे। म्हणजे लोकांना त्रास न होता ते दुकान आपण बंद सगळे केलेले होते आस्थापना। त्याच्या अनुषंगाने आमच्या दोन्हीचं लक्षात असं आलं की जे सगळे रिलिजियस प्लेसेस आहेत तिथे पण सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक चाललेले आहेत आणि जे आम्ही हॉस्पिटलमध्ये बघत आहोत जेही पेशंट ॲडमिट होत आहेत ते वयस्करच आहे आणि सिटी स्कोर त्यांचा जास्ती होऊनच ते लोक ॲडमिट होत आहेत। त्यामुळे ऑर्डर काढण्याच्या पहिले म्हणजे मंदिरं सगळे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा सगळं बंद होईल। तिथे फक्त आतमधले जे त्यांचे जे पूजा अर्चा ते सुरूच राहील, भाविकांसाठी आम्ही बंद करणार आहे। त्याच प्रकारे त्यांना यांच्यामार्फत प्रशासन आम्ही लोकांना सेन्सिटाईज करतच आहे, पण धर्मगुरूंच्या माध्यमातूनही आम्हाला लोकांना सेन्सिटाईज करायचं आहे की आता अजून रिलॅक्स राहायचा आता वेळ नाही आहे। कारण ज्या वेळेस सप्टेंबर सारख्याच केसेस यातून पुन्हा सुरू झालेलं आहे, जर आता आपण स्ट्रिक्ट आणि कठोर कारवाई नाही केली तर पुढच्या येत्या महिन्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळे आता आमचे दोनच गोष्टीवर प्रशासनाचा भार राहणार आहे। त्याच्यामध्ये मी एसपी साहेब, कमिशनर साहेब आणि सीओ मॅडम दोनच गोष्टीवर आम्ही भार देणार आहे की मॅक्सिमम टेस्टिंग आणि गर्दी कमीत कमी करायचं। या दोन गोष्टीवर आता यासाठी आम्हाला जर लोकांवर आस्थापनेवर FIR करावे लागले तर आम्ही त्याच्या मागे हटणार नाही। कारण प्रशासन जेव्हा काम करत आहे 18 घंटे 19 घंटे आम्ही जेव्हा काम करत आहोत तर लोकांनी पण तेवढाच आम्हाला सहयोग केला पाहिजे। जर ते सहयोग करणार नाही तर त्यांना म्युझिक फेस करावं लागणार आहे। हे मी स्ट्रिक्टली अजून एक वेळ सांगत आहोत। लॉकडाऊन लावण्याचे चान्सेस आहेत नाही, लॉकडाऊन आम्ही लावणार नाही। आम्ही ते सांगितलं की लॉकडाऊनपेक्षा क्राऊड कंट्रोल ऑर्डर, मी याला क्राऊड कंट्रोल ऑर्डर म्हणणार की ज्या ठिकाणी गर्दी होते आता ऑफिसेस बंद करून तिथे आता आम्ही हा निर्णय घेतला की ऑफिसमध्ये येताना लोकांची आम्ही अँटीजन टेस्टिंग करूनच त्यांना आतमध्ये आम्ही येऊ देणार आहे, जेणेकरून ऑफिसेसची गर्दी आम्हाला कमी करायची। आमचा ध्येय एकच आहे की गर्दी कमीत कमी आम्हाला करायची आहे। आज यहाँ पर कलेक्टर ऑफिस में एसपी साहब और दीगर नगर पालिका के जिम्मेदारों से मीटिंग हुई और उसमें उन्होंने तमाम जितने भी धर्म गुरु हैं, हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, हमारे दलित भाई सब, तो उन्होंने एक ही आह्वान किया है कि भाई अब तक हमने जो है धार्मिक स्थलों के लिए कोई गाइडलाइन जो है स्ट्रिक्टली जारी नहीं की है। सिर्फ 50 लोगों का हमने जो इससे पहले परमिशन दिया है, मगर अभी जो वहाँ पर जो गर्दी बढ़ रही है तो इसलिए ऐसा लगता है कि आने वाले दिनों में हमको फिर वही पाबंदी लगानी पड़ेगी जो पहले लगाई थी। इसलिए उन्होंने हमसे दरख्वास्त की कि आप लोगों को समझाएं कि बिल्कुल मुख्तसर अंदाज में लोग जो है जो वहाँ के जो मस्जिद के मंदिर के जो जिम्मेदार हैं वही लोग उसमें जो है इबादत करें और लोगों की गर्दी होने से जो है वहाँ पर रोका जाए। इस तरह का जो है इसकी दरख्वास्त उन्होंने की और कहा कि भाई से 10-15 दिन है इसको संभालिए, वरना हमारा नांदेड़ ज़िला महाराष्ट्र के जो 13 ज़िले हैं जो बिल्कुल हिट लिस्ट में है उसमें नांदेड़ का भी नाम आ गया है, तो ये हमारे लिए बहुत परेशानी की बात है। इसलिए मैं तमाम हज़रात से दरख्वास्त करूँगा कि आने वाले दिनों में इबादत के लिए आप अपना ख्याल रखें और गर्दी वगैरह से जो है अपने आप को दूर रखें और मुख्तसर अंदाज में जो इबादत करें। इंशाल्लाह इबादत तो चालू रहेंगी, नमाज वगैरह, इकामत, तकबीर, तमाम चीज़ें, लेकिन पब्लिक को कंट्रोल करने का जो है ये हमको उन्होंने दरख्वास्त की है। मैं आपसे दरख्वास्त करता हूँ कि आप इंतज़ामिया का ताउन करें ताकि कोरोना से फैलने से उसको रोका जाए। आयुक्त साहेब, SP साहेब यांनी जे आम्हाला धर्मगुरू, हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्म, सर्व धर्माचे धर्मगुरू एक ठिकाणी बोलून या ठिकाणी नगरसेवक साहेब सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचं एक आव्हान केलेलं आहे की ज्या ठिकाणी जास्त गर्दी वाढते, मास्क वापरत नाहीत, एक ठिकाणी येतात, गर्दीचं प्रमाण वाढत आहे, आपल्या नांदेडचे जास्तीत जास्त प्रमाण वाढत आहे। त्यासाठी ह्या प्रत्येकाने आपलं सहकार्य म्हणून, आपले धर्मजागृती म्हणून की आपण सहकार्य प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी
या कोरोना महामारीपासून मुक्ती मिळण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी आपली काळजी घ्यावी. प्रत्येक आपल्या प्रमाणे आपण धर्मशिक्षा म्हणा, धर्म जागृती म्हणा, की आपण एकापासून दुसऱ्याला जगवण्याची तयारी करावी आणि सहकार्य करावं. आत्मा हा परमात्मा आहे. एक जर जीव आपल्यापासून जगला तो एक जीवनदान केल्याचं पुण्य आपल्या सर्व धर्मगुरूला मिळेल. आणि मी अशी ग्वाही देतो कलेक्टर साहेबांना. आम्ही आवाहन करतो, आम्हीसुद्धा सहकार्य करू. सक्रिय सहकार्य करून या मोहीममध्ये आम्ही स्वतः सक्रिय राहून आम्ही सहकार्य करू. आणि आमच्या सर्व धर्मातील बांधवांना, माता भगिनींना आम्ही आवाहन करू किंवा जेणेकरून आपण मास्क बांधा, हात स्वच्छ धुवा आणि आपली स्वतःची काळजी स्वतः घेऊन दुसऱ्यांना सहकार्य होईल आपल्यापासून, अशी आपण मी ग्वाही देतो. आणि सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना, भाविकांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्वतःची काळजी स्वतः घेऊन आपण दुसऱ्याला सहकार्य करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणि या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि ओम नमः शिवाय. आज जिल्हाधिकारी साहेबांची मीटिंग झाली. इथं सर्व धर्मगुरूंना बोलवण्यात आलेलं होतं. यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहत आहे. मंदिराच्या पूजा सर्व चालू राहतील. फक्त मजल्यामध्ये अर्चन होईल. मंदिरात भावी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करू नये आणि गर्दी टाळावं आणि कोरोना टाळावा. नाहीतर लॉकडाऊनची वेळ येईल ही आपल्याला एवढी हे करायची आहे. लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. तर आज सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर साहेबांनी जे काही सर्व धर्मगुरूंना या ठिकाणावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणावर बोलावून बैठक घेतलेली आहे. आणि सर्व धर्मगुरूंना सुद्धा म्हणजे त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनीच म्हणजे जी काही जनता आज म्हणजे जास्त डिस्टन्स न ठेवता, म्हणजे वेळेचं बंधन न ठेवता किंवा जे काही शासनानं घालून दिलेले बंधन आहेत त्या बंधनात न राहता त्याचं उल्लंघन करत आहेत. कारण 100 लोकांचं परमिशन दिलं तिथं 1000 लोक जमत आहेत. आणि त्याच्यामुळं जे कोरोनाचा वाढता प्रभाव आहे, आता सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये 600च्या वर रुग्ण म्हणजे आज वाढलेले आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि त्यामुळे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे नांदेड जिल्हा म्हणजे हा बदनाम होऊ नये. कारण सध्या म्हणजे मागच्या वर्षीचं जर रेकॉर्ड पाहिलं तर नांदेड जिल्हा हा म्हणजे सन्मानास पात्र राहिलेला आहे. परंतु यावेळेस मात्र कोरोनाचा हा प्रादुर्भाव पाहता नांदेड जिल्हा म्हणजे ग्रीन झोनमध्ये न राहता म्हणजे पुढचं पाऊल उचललेलं असल्या कारणाने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व धर्मगुरूंना सुद्धा एक आव्हान केलेलं आहे की आपण आपल्या मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल, अशा ठिकाणावरून विहार असतील, अशा ठिकाणावर आपण लोकांना सुद्धा म्हणजे एक आव्हान करावं की आपण कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये. आणि येणाऱ्या उपासकांना, भावी भक्तांना सुद्धा म्हणजे 10 ते 15 दिवस थोडंसं म्हणजे त्यांनी पथ्य पाळावं आणि कुणी दर्शनासाठी म्हणजे येण्याचा प्रयत्न करू नये, असं एक आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि आम्ही सर्वच धर्माचे धर्मगुरू इथं आहेत. मग मौलाना जे असतील या ठिकाणावर, हिंदू धर्माचे धर्मगुरू असतील, गुरुद्वाराचे महाराज असतील, यांनी सुद्धा म्हणजे सर्वांना तसं आव्हान केलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा सर्व बौद्ध बांधवांना, बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की आपण सुद्धा कुठल्याही प्रकारे विहारात गर्दी न करता आपली जी काही धार्मिक विधी आहे ती आपण आपल्या परीनं आपल्या आपल्या ठिकाणावर केली पाहिजे, विहारात सुद्धा केली पाहिजे. परंतु विहाराच्या ठिकाणावर बहुसंख्येनं गर्दी न करता आपण ती गर्दी टाळून आपण प्रशासनाला सहकार्य करावं. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, CO मॅडम, SP साहेब आणि आयुक्त साहेबांना आपण सर्वांनी सहकार्य करावं. प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा आणि नेहमी हात आपले साबणाने धुण्यात यावेत याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे. बहुसंख्येनं गर्दी टाळावी एवढंच आव्हान म्हणजे या ठिकाणावर मी बौद्ध धम्मगुरू या नात्याने करू इच्छितो. अभी आज जो है कलेक्टर साहब ने तमाम मजहबी लोगों को यहाँ पर कलेक्टर ऑफिस बुलाया था. नांदेड़ शहर में और नांदेड़ ज़िले में जो कोरोना मरीज़ दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं उसके ताल्लुक़ से बड़ी फ़िक्र की है. और जहाँ जहाँ पर भीड़ होती है तो इन भीड़ वाले मकामात पर कोशिश ये की जाए कि वहाँ पर भीड़ जमा ना हो. और हमें भी जो है कलेक्टर साहब के अहकामात की हिदायत की पाबंदी करना चाहिए. और पाबंदी इसलिए ज़रूरी है कि अगर हम पाबंदी करेंगे तो आइंदा जो लॉकडाउन का ख़तरा है वो हमारे सरों से टल जाएगा. इसलिए हम सभी से गुजारिश करते हैं
कि जो अहकामात जो हिदायतें हमें दी जा रही है हम सब उस पर अमल करें ताकि हम अपने और अपने इलाके की अपने ज़िले की हम सब हिफाजत कर सकें।